कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. छत्री हा. आज काय आता काय गोंधळ झाला, जागरण झालं, पूजाचं सगळं तर झालं डॅडी. आता काय राहिले? डोक्याच्या छत्रीचा खटका दाब जरा. डॅडी नाही आठवत बघा मला. अरे आमच्या चिरंजीवांचं मधुमिलन आहे आज. त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. अरे हो, अहो या दिवसाची तर ते वाट बघत होते. मग त्या दिवसाची काय तयारी केली का नाही? सपशेली सरलो. आत्ता जातो तयारी करतो. थांब, हा? तुला एकट्याला नाही जमणार. मग हे सूर्याचे 2 पंटर आहेत ना, त्याला बोलो. ए काजू पुड्या, डॅडी बोलवतात या. बोला की डॅडी. आम्ही असं ऐकलंय की लग्नाच्या डेकोरेशन मध्ये तुमचा कोणी हातच धरू शकत नाही म्हणे. कसा धरणार? हात धरला तर डेकोरेशन करता येणार नाही ना. छत्री, हा? आमची बंदूक कुठे ठेवली तू? हाय की आणू का? गंमत केली. आमच्या चिरंजीवांची खोली अशी डेकोरेट करा, त्या खोलीत शिरल्या नवरदेवाला नवरीला प्रसन्न वाटलं पाहिजे. कसं वाटलं पाहिजे? प्रसन्न वाटलं पाहिजे. या लग्नाच्या दगदगीने जो थकवा आलाय तो गायब झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? गायब झाला पाहिजे. चाल, जमल ना? विषयच नाही डॅडी. हं? नाही नाही, काजू पुड्याला काय जमणार नाही असं काहीच नाही ह्या जगात. तुम्ही म्हटलंय तर आम्ही करतो. हा लागा कामा. चिरंजीव, हा डॅडी. आज परीक्षा आहे तुमची. परीक्षा कसली? आता कसली न काय काय ऐकलं तुम्ही आतापर्यंत? अहो डॅडी, मला काय माहित नाही का? मी काय पहिल्यांदा परीक्षा द्यायला चाललोय काय असं सांगताय? त्या चाचणी परीक्षा होत्या. ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे असं समजा. आणि मुळात ह्यात एकमेकांना खुश करणं असं काय नसतंच. मुळे बाईला ताब्यात ठेवणं महत्वाचं. कारण या बाईच्या जातीला पाखरावानी फडफडून मोकळ्या आभाळात लय भराऱ्या घ्या असे वाटतात. आलं लक्षात आमच्या. त्या पाखराला आहे ना पिंजऱ्यात कैद करून ठेवू, म्हणजे तिला बाहेर सुट्टाच नाही आलं पाहिजे. आधी पंख छाटायचं आणि मग कैद करायचं. कारण पिंजऱ्यातलं पाखरू कधी बी सुटल आणि भरारी घेईल. पंख छाटलेलं पाखरू सुटण्याचा विचारच करत नाही. पाखरू पकडायला मेहनत घेतली ना, ते पळून जाता कामा नये याची खबरदारी घ्या. डॅडी एक बोलू का? अहो इथं माणसांना नाही ना एक बायको सांभाळता येत नाही. आता मला कळतंय की तुम्ही माझ्या 2 आया कशा सांभाळल्या असतील. तुम्ही खरंच ग्रेट आहात. आमचं कौतुक बस झालं. आम्हाला तुमचं कौतुक वाटलं असं काहीतरी करा. असं काहीतरी करा चिरंजीव, का त्या सूर्याचं काळीस पिळवटून निघालं पाहिजे. संसाराच्या भट्टीत तिला चटक द्यायचं सोडून तुम्हीच इतळता कामा नये म्हणून आठवण करून देतोय आम्ही. बरोबर बोलतोय का आम्ही? असं काय बी होणार नाही. तिला असं चटकं देतो का नाही, तिच्या किंचाळ आहेत ना सूर्याच्या वाड्यापर्यंत पोचते. अक्का, काय झालं? आजच्या दिवसासाठी तेजूला तयार करायचं लय जीवावर आलंय ग माझ्या. आधीच हे लगीन तिच्या मनाविरुद्ध झालंय. तर ज्याच्यावर आपलं प्रेमच नाही त्या माणसाचा स्पर्श झाला की किती किळस वाटते हे एका बाईलाच माहिती आहे. होय, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. हे बघा अक्का, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. पण आता तेजूला आपल्यालाच धीर द्यायला पाहिजे ना. कुणास ठाऊक
उद्या तेजूमुळे आपला शत्रू बदलला तर? चला. तेजू, बाळा टेन्शन आलंय का ग? तेजू, अगं बाईचं आयुष्य का नाही ह्या फुलांसारखं असतंय बघ. ही फुलं कशी दुसऱ्यासाठी फुलतात, दुसऱ्याला सुगंध देतात, तसंच असतंय बाईचं आयुष्य. आपलं सगळं आयुष्य ती दुसऱ्यासाठी पणाला लावती. काही फुलं देवाच्या पायावर वाहिली जातात आणि काही फुलं गजऱ्यात माळली जातात. सगळ्यांच्या नशिबात नसत्या देवाची पायरी. म्हणून मग आपल्या वाट्याला जे आयुष्य येईल तिथं सुगंध पसरवायचा आणि आपण त्यातच आनंद मानायचा. एवढंच असते बघ बाईच्या हातात. तेजू, तुला लक्षात येतंय ना आम्ही काय बोलतोय ते? तेजू, हे बघ, आता तुझ्या आणि शत्रूच्या संसाराचं रोपटं फुलायला सुरुवात होणार आहे. आमचा पोरगा कसा आहे हे आम्हाला चांगलं ठाव आहे. प्रेम माया हे समजा नाही कळत त्याला. त्याच्यामुळं ह्या संसाराच्या रोपट्याला खत पाणी घालायचं काम तुलाच करावं लागणार आहे बघ. आणि ते तू एकदम चोखपणे करशील ह्याची खात्री आहे आम्हाला. कारण तू तू तुझ्या शाळेतल्या पोरांना शिकवतीस का नाही? त्यासनी वळण लावतीस, त्यांच्यावर संस्कार करतीस. तसंच शत्रूला बी एक दिवस तू नक्की चांगल्या मार्गावर आणशील. आणि प्रेम काय असतंय हे तू त्याला नक्की दावून देशील बघ. तेजू, अगं जीव लावला, माया लावली की रानातलं पाखरू बी जवळ येते. तुझ्या प्रेमामुळं शत्रू बी बदलेल, माणसात येईल तू. तुळसा, ही बघ तुळसा आली. तुळजाच तुला सांगल आता नवऱ्याचं मन कसं जिंकायचं असते ते. सांगशील ना तुळजा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.